भागामध्ये आपल्याला सुंदर असा एपिसोड पाहायचा आहे। पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या विराज व्हॉइस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या। अशा नवनवीन मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूपच जास्त रंजक होणार आहे। आपल्या सर्वांना माहितच आहे की इथे आता जी सायली आहे तिनं अलिबागला जाऊन प्रतिमाला घेऊन आलेली असते। आता प्रतिमा घरामध्ये अनपेक्षितपणे आल्याच्या नंतर सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो अक्षरशः ओसंडून वाहत असतो। म्हणजेच की इथे ज्या पूर्णा ज्या आहेत त्या गेली कित्येक वर्ष इथे प्रतिमाच्या येण्याची वाट पाहत असतात, डोळे लावून बसलेले असतात। पण त्यांना काही दिवसांपूर्वी ही खबर समजलेली असते की ती जी प्रतिमा आहे ती या जगात नाहीये आणि ती आपल्या सर्वांना सोडून गेलेली आहे। हे सर्व काही समजल्याच्या नंतर प्रतिमाची येण्याची वाटच आता त्यांच्या मनातून गेलेली असते। पण आता प्रेक्षकांनो इथे सायली सकाळपासून गायब झालेली असते। कुठे गेली, काय झालं, काहीच माहिती नसतं। सर्वजण तिची वाट पाहत असतात आणि ते हुड्यात सायली ते दारामध्ये येऊन उभा राहिलेली असते। तेव्हा अर्जुन जो आहे तो तिला खूप काही प्रश्न विचारत असतो की तू कुठे गेली होती, का गेली होती, आम्हाला किती काळजी होती, मी तुला किती फोन केले, तू फोन नाही उचलला, त्याचबरोबर तुझा कधी फोन लागत नव्हता, तर कधी बिझी होता, तर कधी स्विच ऑफ होता, काय झालेलं आहे हे सायली तू आम्हाला सांगणार आहेस का? तेव्हा सायली म्हणत असते की हो मी तुम्हाला सर्वांना सर्व काही सांगणार आहे, पण त्याआधी तुम्ही माझं ऐकून तरी घ्या। आज माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आणि ते म्हणजेच की थांबा असं म्हणूनच ती आता प्रतिमाला स्वतःच्या बाजूला आणि स्वतःजवळ घेऊन येत असते। आणि तेव्हा प्रतिमाला पाहिल्याच्या नंतर इथे सर्वांच्याच चेहऱ्यावरचा जो बघण्याचा एक दृष्टिकोन असतो तो बदललेला असतो। इथे मात्र अस्मिता आपली नेहमीप्रमाणेच बोलत असते, काय चाललेलं आहे इथे, काही आश्रम आहे का, किंवा तू आपल्या इथे आश्रमशाळा उघडलेली आहेस का, कधीही जातेस आणि कोणालाही घेऊन येत आहेस तू, आता कोण आणलेला आहेस तू आश्रमातलं, असं इथे अस्मिता बोलत असते। पण आता इथे रविराज काका म्हणत असतात की काय चाललंय तुझं, जरा अस्मिता शांत बसतेस का, सायली काय म्हणत आहे ते तिचं ऐकून तरी घे एकदा। आणि त्यावर आता इथे जी सायली आहे ती म्हणत असते की तुमच्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे, ते तुम्ही बघा तरी एकदा, असं म्हणूनच इथे आता प्रतिमाच्या हाताला ती धरते आणि प्रतिमाच्या हाताला धरल्याच्या नंतर प्रतिमा सोबत एक एक पाऊल ती पुढे घेत असते आणि प्रतिमा समोर एक एक पाऊल पुढे घेतल्याच्या नंतर इथे सर्वजण आता तिच्याकडे पाहत असतात। आता जेव्हा सायली ही प्रतिमा बरोबर सोबत असते तेव्हा प्रतिमा मात्र खूपच घाबरलेली असते आणि प्रतिमा एवढी घाबरलेली असल्या कारणाने प्रेक्षकांनो आता मात्र इथे तिला काय करावं काहीच कळत नाही। सायली मात्र तिला आधार देण्याचं काम करत असते। सायली म्हणत असते की तुम्ही अजिबात घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे, ही तुमचीच माणसं आहेत, हे घर तुमचं आहे, ही माणसं तुमची आहेत, इथे तुम्हाला फक्त आणि फक्त प्रेमच भेटणार आहे, असं इथे ती प्रतिमाला सांगत असते। आणि त्यावर आता सायलीला अर्जुन म्हणत असतो, सायली मला सांगणार आहेस का तू हे सर्व काही काय आहे म्हणून? आणि तेव्हा सायली म्हणते हो थांबा जरा, ह्या कोण आहेत तुम्ही पहा तरी एकदा, मी तुम्हाला एवढ्या सकाळपासून गेली होती आणि मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे, असं म्हणता क्षणी आता इथे जी सायली आहे ती इथे प्रतिमाला विनंती करत असते की ताई तुमच्या प्रतिमा तुमच्या जो काही चेहऱ्यावरचा अर्धा भाग तुम्ही झाकलेला आहे, म्हणजे तिच्या अर्ध्या चेहऱ्यावरती ओढणी असते, त्या ओढणीने तिनं तिचा चेहरा पूर्ण झाकलेला असतो। आणि सायली म्हणत असते प्लीज तुम्ही तुमचा चेहरा दाखवा ना, एकदा सर्वांना तो चेहरा पाहायचा आहे, असं इथे ती बोलत असते। आणि त्यावर आता प्रतिमा घाबरलेली असते, कारण हे सर्व काही तिच्यासाठी अनोळखी लोक असतात, त्यामुळे ती खूपच घाबरते आणि घाबरून सुद्धा आता इथे सायलीच्या सांगण्यावरून किंवा सायलीच्या रिक्वेस्ट करण्यावरून सायली म्हणत असते इथपर्यंत विश्वास ठेवून तुम्ही माझ्यासोबत आलात, आता प्लीज माझ्यावरती आणखी विश्वास ठेवा आणि आणखी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर जो काही तुमचा चेहरा झाकलेला आहे तो तुम्ही काढा आणि सर्वांना दाखवा। त्यावर आता प्रतिमा स्वतःच्या चेहऱ्यावर जी काही ओढणी झाकलेली असते ती बाजूला करते आणि झाकलेली ओढणी बाजूला केल्याच्या नंतर मात्र इथे पूर्णाजीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि जेव्हा प्रतिमा समोर असते तेव्हा त्यांच्या मनामध्ये असंख्य विचार येऊन जातात। तेव्हा इथे कल्पना सुद्धा म्हणत असते की प्रतिमा तू, तेव्हा रविराज सुद्धा म्हणत असतात की प्रतिमा तू, त्यावर आता इथे अर्जुन म्हणत असतो की प्रतिमा त्या तू, आणि सर्वजणच अगदीच इमोशनल झालेले असतात। आणि तेव्हा आता इथे जो काही झालेला प्रकार असतो म्हणजेच की प्रतिमा हरवल्यापासून तर ते कसा ऍक्सिडेंट झाला किंवा त्याचबरोबर रविराजने येऊन काय सांगितलं, आणखी म्हणजेच की नेक्स्ट टाइम जेव्हा प्रतिमाची डेड बॉडी सापडली त्यानंतर तन्वीची आणि तिची DNA टेस्ट करण्यात आली, त्या सर्व गोष्टी त्या
त्याचबरोबर तिचा अंत्यसंस्कार विधी, त्याचबरोबर सर्व काही तिथे त्या फोटोला हार घालणं, हे ते सायली एका विश्वासाने सांगत होती की नाही प्रतिमात्या हे जिवंतच आहे, तुम्हाला काहीतरी माझा विश्वास किंवा माझं मन मला सांगते की प्रतिमात्या हे जिवंत आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ह्या सर्व गोष्टी इथे आता सर्वांना आठवत असतात, सर्वांना म्हणण्यापेक्षा की इथं अर्जुनला आणि स्पेशली पूर्णाजीला ह्या सर्व गोष्टी इथे आठवत असतात. अर्जुनला आणि पूर्णाजीला ह्या सर्व गोष्टी इथे आठवल्याच्या नंतर मात्र आता प्रतिमात्या ते समोर समोर जात असतात पूर्णाजीच्या, आणि पूर्णाजी तेव्हा तिला म्हणतात की प्रतिमा तू, आणि त्यावर आता इथे त्या धावतच तिच्याकडे जातात. धावतच तिच्याकडे गेल्याच्या नंतर तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात. चेहऱ्यावरून हात फिरवल्याच्या नंतर इथे आता त्या तिला मिठी मारत असतात, आणि मिठी मारल्याच्या नंतर आता प्रतिमासाठी तर हे सर्व काही अनोळखी असतं, कारण तिचा भूतकाळ तिच्यासोबत नसतो. त्याचबरोबर मेन म्हणजे तिची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना इथे आपल्याला माहित आहे की तिची वाचा गेलेली असते, ती बोलू शकत नसते, कोणाला ओळखू शकत नसते. तिचा फक्त इथे सायलीवरती विश्वास असतो, आणि सायलीवर असलेल्या विश्वासापोटीच ती इथे आलेली असते. आणि ह्या सर्व जरी गोष्टी महत्वाच्या असल्या तरी सुद्धा इथे पूर्णाजीचा आनंद जो आहे तो अगदीच गगनात मावेल असा झालेला असतो. आणि आता इथे जे काही सर्वांना भेटून झाल्याच्या नंतर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही रविराज किल्लेदार आहेत, रविराज किल्लेदारांचं जे काही खजिना म्हणजेच की प्रतिमाचे जे काही दागिने होते, त्याचबरोबर त्यांची काही कॅश होती, ही सर्व काही नागराज काकांनी गायब केलेली असते. आणि जे नागराज काका आहेत त्यांनी ती गायब केलेली कॅश कोणाला दिलेली असते, ते महिपतला दिलेली असते. आणि महिपतला हे सर्व पैसे दिल्याच्या नंतर त्यांना पश्चाताप होत असतो, कारण आता इथे रविराज काका ऑलरेडीच ॲडव्होकेट आहेत, आणि त्यांचे डिरेक्टली जे काही क्रिमिनल असो किंवा पोलीस स्टेशनमध्ये जे काही केसेस असो त्यांच्याशी संबंध आलेला असतो. आणि त्यामुळे लागलीच त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार करून जे काही घरचे लोक आहेत त्यांच्या हाताची ठसे घेऊन त्यांनी त्यांची रीतसर पद्धतीने कंप्लेंट नोंदवलेली असते. पण इथे त्या नागराजला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं, जर त्या ठशांमध्ये माझे हाताचे ठसे मॅच झाले आणि ते दागिने जर तोपर्यंत तिजोरीमध्ये नाही गेले तर मग काय होणार. म्हणून तो काय करतो, आता महिपतच्या घरी गेलेला असल्या कारणाने तो आता त्याच्या गुपचुपच ते दागिने आणि कॅश तिथून काढतो आणि घरी येतो. आता घरी आल्याच्या नंतर प्रिया ही समोरच असते. आता प्रियाला काय सांगणार, कारण नागराजला तर रविराजच्या नकळत ते तिजोरीमध्ये पुन्हा घेतलेल्या ठिकाणी दागिने ठेवायचे होते. त्यामुळे आता प्रिया ही त्याची मुद्दामूनच खिल्ली उडवत असते, आणि त्यावर आता ती म्हणत असते, अरे बाप रे, म्हणजे तुमचं काय चाललेलं आहे, तुम्ही एकतर चोरीही केली आणि चोरी केल्याच्या नंतर सर्वांच्या निदर्शनास येऊ नये म्हणून पुन्हा आणखी तुम्ही ती चोरी केलेली पुन्हा ते दागिने तुम्ही कपाटात ठेवणार आहेत. अरे वा काका, तुम्ही तर डेंजरच आहात की. तेव्हा आता इथे नागराज म्हणत असतो की तुला काय होतंय गो, तू माझी मुद्दामूनच खिल्ली उडवतेस का. त्यावर आता इथे प्रिया म्हणत असते, तुम्ही माल मसालाच तेवढा देताय म्हटल्यावर मी तुमची खिल्ली उडवणारच की नाही, असं इथे ती म्हणत असते. तर आता प्रेक्षकांना इकडे दुसऱ्या बाजूला प्रतिमाची ओळख झालेली असते. सायलीने जे काही आहे ते सर्व काही A to Z सांगितलेलं असतं, कशी ती अलिबागला गेली, त्याचबरोबर तिला प्रतिमा कशी भेटली, आणि मुख्य म्हणजे तिनं हेही सांगितलेलं असतं की प्रतिमाची वाचा गेलेली आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे की त्यांना त्यांचा भूतकाळ काहीच आठवत नाही. आता ह्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर ही जी आनंदाची खबर आहे ती आनंदाची खबर इथं रविराज काकांना तर द्यायलाच हवी. आणि त्यावर आता इथे अर्जुन जो आहे, अर्जुन लगेचच रविराज काकांना फोन करतो. त्यावर इथे रविराज काका म्हणत असतात की बोल अर्जुन, काय झालं एवढ्या रात्रीचं का कॉल केलास. तेव्हा आता इथे अर्जुन बोलत असतो, सिनियर तू आता काही जरी झालं ना ताबडतोब तुम्ही सर्वजणच आपल्या घरी या, मी तुला आता फोनवर काहीच सांगू शकत नाही. तेव्हाच इथे रविराज काका म्हणत असतात, पण काहीतरी सांग ना, क्लू तरी ते काहीतरी. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, सॉरी सिनियर, पण असं फोनवर नाही सांगू शकत, तू लवकरच ये. असं म्हणूनच आता इथे रविराज काका घरातल्या सर्वांनाच घरी बोलवून घेतात, आतमध्ये म्हणजे हॉलमध्ये बोलवून घेतात. आणि त्यावर आता सर्वजण चेंज करून इकडे पूर्णाजीकडे येत असतात. आणि त्यावर आता आल्याच्या नंतर इथे मात्र जे आपल्या प्रतिमात्या आहेत त्या जिन्यावर जाऊन बसलेल्या असतात, आणि त्यांच्या येण्याची जी काही वाट आहे ते सर्वजण पाहत असतात. आता रविराज काका इथे घरामध्ये आल्याच्या नंतर मात्र ते म्हणत असतात की काय झाले पूर्णाजी, तुम्ही बऱ्या तर आहात ना, तुमची तब्येत तर बरी आहे ना, तुम्हाला काही झालं तर नाहीये ना. तेव्हा पूर्णाजी म्हणत असतात की मी तर ठीक आहे रविराज, माझी काळजी करण्यासारखं काहीच कारण नाहीये, पण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. असं म्हणूनच ते जिन्याकडे बसलेल्या प्रतिमाकडे बोट करत असतात. आता रविराज काकांचं एक एक पाऊल जसं जसं तिकडे जात असतं तसं तसं प्रतिमाला इकडे मात्र अतुरता लागलेली असते की कोण आहे म्हणून. आणि अक्षरशः जो अर्धा आपल्या चेहऱ्याचा भाग असतो तोच एका जिन्याच्या
कडेमधून त्यांना दिसत असतो आणि तोच रविराज काका पाहत असतात. आता जसं रविराज काका प्रतिमाच्या समोर जाऊन उभे राहतात आणि प्रतिमा सुद्धा उभी राहते आणि तेवढ्यात त्यांना प्रतिमाची जाणीव होते आणि ओळख सुद्धा पटते आणि तेवढ्यात ते म्हणत असतात की प्रतिमा तू, असं म्हटल्यानंतर इथे आता तन्वीला त्याचबरोबर नागराजला म्हणजे जी प्रिया आहे खोटी तन्वी त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. उद्याचा एपिसोड पाहायचा असेल तर कृपया आपल्या मिराज व्हॉइस युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच लेटेस्ट मालिकांचे रिव्ह्यूज अपडेट्स पाहण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तर आता प्रेक्षकांनो पुढील भाग खूप जास्त इमोशनल असणार आहे, कारण पुढील भागामध्ये जी काही आपली सायली आहे, सायली इथे जी प्रतिमा आहे तिला खोलीमध्ये घेऊन गेलेली असते आणि खोलीमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर ती इथे प्रतिमाला समजावण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला या घरामध्ये फक्त आणि फक्त इथं प्रेमच भेटल, या व्यतिरिक्त काहीच भेटणार नाही. तर इकडे प्रिया ही पूर्णाजीला म्हणत असते, पूर्णाजी काय चाललेलं आहे ह्या तन्वीच सायलीचं, तिला सांग ना, मला माझ्या आईला भेटायचं आहे, मला माझ्या आईची काळजी घ्यायची आहे, तिला कळत नाही का, ती ओव्हर करत नाही का. तेव्हा आता इथे पूर्णाजी म्हणत असतात की हो ती ओव्हर तर करतेच, पण तिला समजावण्याची गरज नाहीये, तर गरज ही फक्त आणि फक्त तुला समजावण्याची आहे. तू आता ताईपणा करत आहेस, कारण सायली ही खूप छान आणि शिताफीने सर्व गोष्टी इथे हाताळत आहे. तर प्रेक्षकांना भेटूयात पुढील भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.